गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी वर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीने आता जोर धरलाय। रोज जिल्ह्यात आंदोलनं सुरू झालीत, तर बंजारा वंजारा एकच या वक्तव्यावरून धनंजय मुंडेंनी आता यू टर्न घेतलाय। पाहूया। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी असा उल्लेख असल्यानं आता बंजारा समाजाकडून एसटीतून आरक्षणाची मागणी सुरू झाली। तर बंजारा वंजारा एकच म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंनी यू टर्न घेतला। बंजारा आणि वंजारा वेगवेगळ्या जाती आहेत असं मुंडेंनी म्हटलंय। बीडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेही सहभागी झाले होते, पण बंजारा वंजारा एकच असल्याचं म्हटल्यानंतर मुंडेंच्याच विरोधात घोषणाबाजी झाली होती। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो वेगळं का? मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। आमच्या आरक्षणावरती तुमचे लेकरं पुढे गेले, आमचंच होतं ते, आम्हीच दिलं। आमची थोडी पण कदर नाही केली देणाराची, म्हणजे बंजारा समाजाची थोडी पण कदर नाही केली। तुमचे इतके पुढे गेले, आमचे का नाही गेले हे बंजारा समाजाचे लेकरं प्रश्न विचारायला लागले। दाटून तुम्ही ना आम्ही एक ह्यात म्हणण्यात काय अर्थ आहे? तसं दाखवावं लागतं। बरं झालं ते हुशार झाले, पुढच्या काळात तरी यांनी असे लोक घुसून देऊ नये हे मात्र बंजारा समाजाने सावध होणं गरजेचं आहे। मराठे खंबीर आहेत त्यांच्या मागं, बंजारा समाजाच्या पाठीमागे। एसटीतून आरक्षणाची मागणी करत बंजारा समाजाकडून रोज राज्यभरात आंदोलन सुरूच आहेत। हिंगोलीत जिंतूर टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बंजारा समाजाच्या तरुणाईसह पारंपरिक वेशात महिलाही सहभागी झाल्या। या रास्ता रोकोमुळे छत्रपती संभाजीनगर ते नांदेडची वाहतूक काही वेळ बंद झाली होती। अमरावतीही बंजारा समाजानं एसटीतून आरक्षणाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सोलापुरातही घोषणाबाजी करत बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला। ज्या महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केला त्याच आधारावर बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करावे आणि महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला न्याय द्यावे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आणण्याचे काम शासनाने करावे। आम्ही एसटी आरक्षण आम्हाला द्यावं। अनेक राज्यामध्ये आम्हाला विभागणी केलेली आहे। कर्नाटकमध्ये एससी, महाराष्ट्रामध्ये विजय, आंध्रामध्ये एसटी। आम्हाला एक नेशन एक रिझर्वेशन द्यावं हीच आमची विनंती आहे। तर बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला एसटी वर्गातून आरक्षण देऊ नका, त्याचसोबत बोगस एसटीची जात प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणी करत आदिवासी समाजाचाही मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला। पालघरच्या शहापूरमधून निघालेला मोर्चा पोलिसांनी मुलुंडमध्ये थांबवला। मग जरांगांना वेगळा न्याय का, आदिवासींना वेगळा न्याय काय? का आम्ही देशाचे मूळ मालकाला संपवायचा कट कारस्थान चालू आहे काय? त्यामुळे आदरणीय वलस साहेब मी तुम्हाला हात जोडून पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतोय, परंतु आता आम्ही चालायला लागलो, आम्हाला अडू नका। आणि तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जर हे घेण्याच्या कातडीचं सरकार जर स्वार्थ साधत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका। यानंतर मोर्चेकरांचं शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलं। महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जमाती VJ मध्ये असून 3% आरक्षण आहे। आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यात बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी वर्गात आहे। महाराष्ट्रात एसटी समाजाला 7% आरक्षण आहे। बंजारा समाजाचे मोर्चे सुरू झाल्यानंतर आता आदिवासी समाजाकडूनही मोर्चे निघणं सुरू झालंय। महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनीही बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास विरोध केलाय। बंजारा समाजाच्या नेते मंडळींनी सांगितलं असेल तर त्यांना ऑलरेडी
आधीचं आरक्षण त्यांना भेटलेलं आहे, त्यामुळं ते आदिवासींमध्ये समाविष्ट होणे शक्य नाही आणि त्यामुळं विनाकारण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापवण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी बंजारा समाजाच्याही नेत्यांना विनंती आहे आणि इतरही जे घुसखोरी करू पाहतात त्यांना पण विनंती आहे. आणि तसं जर झालं तर आम्हाला पण रस्त्यावरती उतरावं लागेल आणि वेळेनुसार जर कोर्टामध्ये जर उभं राहण्याची वेळ आली आणि कोर्टातून न्याय मागण्याची वेळ आली तरी आम्ही मागे सरणार नाही. बंजारा समाजाला थोडेसे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांना वेगळं आरक्षण दिले गेलेलं आहे आणि कुणीतरी चिथावणी देतं असं दाट शक्यता आहे. आदिवासी समाजामध्ये कुणीही घुसखोरी करू नये, बंजारा समाजाची भलावण न करता, त्यांच्यामध्ये गैरसमज न पसरवता त्यांना योग्य ती दिशा देणं गरजेचं आहे. मराठा समाजाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी हैदराबाद गॅझेटवरून GR काढत निकाली काढला, पण आता बंजारा समाजाबद्दल सरकार कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.